नमस्कार मित्रांनो. जस्ट आत्ता रांजणगाव शाखेला भेट दिली आणि पाऊस मस्त झाला होता, तर तिथल्या ब्रँचवरील मुलाला मस्त गरमागरम वडापाव दिले. तर निघालो आता वाघोली शाखेसाठी. आता वाघोली शाखेवर जात असताना म्हटलं वाघोली शाखेच्या टीमसाठी काहीतरी घेऊन जावं. तर विचार करत होतो काय घेऊन जायचं. तर चालता चालता मला इडली दिसली, वडापाव दिसला, चहा दिसला, पण नको म्हटलं तेलकट जास्त होईल, त्यामुळं मी विचार सोडून दिला आणि बघू म्हटलं पुढं काय भेटतं आहे का. तर चालता चालता मला आपले मॅक भाऊचं हॉटेल दिसलं, म्हणजे मॅकडे सर्वांचं आवडतं. तर आपल्या मॅक भाऊच्या हॉटेलमध्ये जाऊन पोरांसाठी बर्गर घ्यावा असा विचार केला. म्हटलं बर्गर बघून मुलं खुश होतील. तर मग काय लावली गाडी पार्किंगला आणि निघालो. कारण मुलं खुश तर मी खुश. मी आलो आपल्या मॅक भाऊच्या हॉटेलमध्ये. मॅक भाऊचा माणूस समोरच उभा होता, रागानं बघत होता. त्याच्याकडे ऑर्डर दिली, त्याला सांगितलं माझ्या पोरांना बर्गर दे. तर मॅक भाऊच्या माणसाकडे ऑर्डर दिली, पेमेंट केलं आणि ऑर्डरला किती वेळ लागतो वाट बघत होतो. ऑर्डर होत होती. ऑर्डरमध्ये काय काय टाकतात बर्गरमध्ये म्हणजे लक्ष देऊन बघा. भविष्यात जर प्लॅन वाटला तर मॅकडेला टक्कर देण्यासारखं काहीतरी रेस्टॉरंट बनवू म्हणून नीट विचार करून सगळं बघत होतो. किती वेळ लागतो ह्या गोष्टीचं वाट बघत होतो. सगळ्या गोष्टीकडे बारकाईने लक्ष देत होतो. म्हटलं भविष्यात काहीतरी प्लॅन करू ह्या गोष्टीचा. आणि ऑर्डर आली. ऑर्डर आल्यावर मी निघालो आपल्या वाघोली शाखेकडं. वाघोली शाखेकडे निघालो. लवकर गाडी काढली. वातावरण पण मस्त झालं होतं. म्हटलं मुलं खुश होतील नाही का. तर मग निघाला तो वाघोली शाखेसाठी. तर पाऊस एकदम भारी होता. ट्रॅफिक पण खूप लागली होती मित्रांनो. खूप ट्रॅफिक होते रोडवरती. काय सांगू तुम्हाला, रांजणगाव ते वाघोली येता येता मला 1.5 ते 2 तास लागला. आणि फायनली मी आपल्या वाघोली शाखेजवळ आलो. बघा ही आपली वाघोली शाखा. आणि पाऊसही नुकताच झाला होता. भरपूर पाऊस झाल्यामुळं मला यायलाही खूप उशीर झाला. त्यामुळे मुलाला अचानक धप्पा होता. मुलाला माहीत नव्हतं मी येतो आहे म्हणून. आलो आहे वाघोली शाखेवरती. आतमध्ये असं बघितलं ना एकदम मन भरून येतं. असं नाव बघितलं ना तर माझं मन भरून येतं. तर मी आलो आपल्या शाखेवरती, वाघोली शाखेवरती गेलो. आणि नेहमीप्रमाणे जसं मी प्रत्येक शाखेवरती आपले छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा असते, तसं मी आतमध्ये आलो की पहिलं छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेतो. त्यानंतर माझी लक्ष्मी म्हणजेच आपले काउंटर, कॅश काउंटर, त्यांचं मी दर्शन घेऊन श्रीमंत दगडूशेठ यांची विचारपूस करून त्यांचंही दर्शन घेतो. त्यांचं माझ्याकडे नेहमी लक्ष असतं. मग अशाप्रमाणे मी सगळे स्टोअरची नीट हालचाल बघून घेतो आणि ऑफिसमध्ये आलो. ऑफिसमध्ये आल्यानंतर थोडं बसलो, सगळ्यांशी विचारपूस केली आणि बसलो ऑफिसमध्ये. ऑफिसमध्ये बसल्यानंतर मुलांना बोलवलं. मुलांना थोडं टेन्शन आलं की बाबा काय विषय झाला आहे का म्हणून थोडे गंभीर होते. त्यांना वाटलं काहीतरी मॅटर झालं दादाने बोलवलं म्हणल्यावर. सगळे टेन्शनमध्ये होते. सतीश तर खूप टेन्शनमध्ये होते. त्याने मॅगडीची बॅग बघितली आणि त्याच्या हातामध्ये बर्गर दिली आणि त्याला म्हटलं हे बर्गर खा. आणि तो बघून तो एकदम खुश झाला. बघा कसा खुश झाला आहे. बघा बघा आता हसतो बघा कसा. बघा एकदम हसला हो.